उद्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे. मोनिकाताई राजळे माझ्यासोबत आहेत. ताई उद्या गडावरती जाणार आहे. नाही, आमच्या सर्वांचे दैवत असलेले लोकनेते मुंडे साहेबांची उद्या जयंती आहे. दरवर्षी जाण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. जयंती आणि पुण्यतिथीने दसरा मेळावा. ह्या वर्षी आता अधिवेशन आहे आणि एक आठवड्याचंच आहे. त्यामुळे आणि ताईंनी साहेबांनी पण आवाहन केलं आहे की आपापल्या भागामध्ये राहून साहेबांना अभिप्रेत असलेलं समाजकार्य म्हणा किंवा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये साहेबांना आदरांजली व्हावं. ते ह्या वर्षी आम्ही त्याप्रमाणे आमच्या मतदारसंघात समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. ताई काय आज त्यांच्या आठवणींना उजाळा द्याल तुम्ही उद्या जयंती? खरं तर माझे वडील स्वर्गीय अशोक पाटील डोणगावकर, विलासराव देशमुख साहेब आणि मुंडे साहेब हे मराठवाडील तिन्ही नेत्यांचे अतिशय चांगले मित्रत्वाचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे लहानपणाच्या आठवणी मुंडे परिवाराबाबत आमच्या कायम मनात आहेत. राजकीय विषय नंतर आहे की मी राजकारणात नंतर आले, परंतु वडिलांचे पूर्वीपासून संबंध मुंडे साहेबांचे मित्रत्वाचे होते. आम्ही कुटुंबातले एक आहोत याप्रमाणेच आम्ही कायम साहेबांना आठवतो. त्यांच्या आठवणी मुंडे कुटुंबाशी चांगलं नातं आहे, मात्र मुंडे परिवार म्हणजे मंत्री पंकजा मुंडे असोत किंवा धनंजय मुंडे असोत यांच्यावरती वेगवेगळे आरोप होताना पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे यांचे आरोप असतील, त्याकडे कसं पाहताय? नाही, मी पारिवारिक संबंधाबद्दल बोललेली, आपण जयंतीबद्दल बोला म्हणून तेवढीच मी प्रतिक्रिया दिलेली. बाकी या विषयावर मी दुसरं काही बोलू इच्छित नाही. ताई शेतकऱ्यासंदर्भातले कोणते प्रश्न आहेत जेणेकरून तुम्ही लक्षवेधी करणार? आमच्या तालुक्यामध्ये विशेषतः आत्ताच्या अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आमच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. आणि मी लाडके मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, मदतवसन पुनर्वसन मंत्री मकरंद आबा आणि आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आणि 350 कोटीपेक्षा जास्त मदत आमच्या तालुक्याला आलेली आहेत. फक्त खरड जमीन असेल, घरांची पडझड, विहिरी याची अजून मदत येणं बाकी आहे. तर चांगल्यापैकी मदत मिळालेली आहे. हे होत्या मोनिकाताई राजळे आणि या अधिवेशनादरम्यान आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, नागपूर.